आणि ते संकट पडलं ते परेश्वर तंबूच्या आश्रयाखाली जावं लागलं. एक चांगला फलंदाज मागडा फलंदाज तंबूच्या आश्रयाखाली. 2 चेंडूचा खेळ संपला. 1 गडी बाद दर्यावरती बी या संघाच्या. त्याची जागा सांभाळेल निकलेश भगत. तिसरा चेंडू नक्कीच स्वेअर घोषित करतील पंच, कारण की पिचच्या पण बाहेर चेंडू गेला होता. काही मर्यादा असतात क्रिकेटच्या, नियम अटींनुसार सगळा खेळ करावा लागतो आणि विजय आपल्या बाजूने खेचावा लागतो. तुम्ही नियम पार केलेत नाहीत तर तुम्हाला अपयश पदरी पडेल. खूप वेळानंतर एकानं पण 2 धावपळ करायला लागल्यात, एक अतिरिक्त आणि एक बॅटच्या स्वरूपात. संयमी खेळी दर्यावरती बी या संघाकडून गौरव. त्यांनी मगाच्या मॅचमध्ये एक चौकार आणला होता. नो 1+1 काही ना होईना, संत गतीने चाललंय पण सगळं काय दर्यावरच्या बाजूने घडते. 3 अतिरिक्त धावा आतापर्यंत दर्यावरतीच्या खात्यात जमा आहेत. 4 धावसंख्या झाली आहे. सुंदर फलंदाजी, धावचे तो होईल का हा प्रश्नचिन्ह होता. पण त्या धावा किती आहेत? 1. धन्यवाद. 4 चेंडू 5 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. विलास 4-5 सामना करेल गौरव. पुढचा चेंडू सुंदररित्या ठेवलेला, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, कारण की गोलंदाजाला क्षेत्ररक्षणात हवी असते ती साथ लाभली क्षेत्ररक्षणाची त्या विलासला. नाहीतर चेंडू गेला असता सीमा पार आल्या असत्या. 4-3 धावा नक्की आपल्या संघासाठी वाचवल्यात. शेवटचा आणि अंतिम चेंडू पहिल्या षटकातला विलासचा आणि चौकार मारण्याच्या नादात एक्स लागली बॅटची. चेंडू गेला डिक्लेअर झोनमध्ये 1 धावेसाठी. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 7. 1 गडी बाद परीच्या रूपात. स्वप्नील दुसरं शतक हाताळेल मसाळ्या संघाकडून. निकलेश सामना करेल स्वप्नीलचा. सुंदर गोलंदाजी, ग्रीप झाला चेंडू. निकुलला समजला नाही, चेंडू गेला किपरच्या हातात. दुसरा चेंडू सुंदर गोलंदाजी, तोच टप्पा, तोच चेंडू, तोच किपर आणि तोच बॅट्समन. सगळं काय तिथंच घडतंय. दोन्ही चेंडू बीट करून ठेवलेत. उभा ठेवलाय निकू भगतला. होम ग्राउंड आहे. रोज सराव असून सुद्धा आपण चेंडू काही समजू शकलेत नाहीत, कारण की रोज प्रॅक्टिस केल्यानंतर नजर लावावी लागते बॉलला. ती नजर काहीशी बसलेली दिसत नाही निकूची. तिसरा चेंडूचा सामना करेल स्वप्नीलच्या. तिसरा चेंडू काय होईल, काय बिघडेल. पंच वाईट, पण फलंदाजाला जावं लागेल माघारी. धन्यवाद धन्यवाद. सुंदर गोलंदाजी स्वप्नीलच्या रूपाने. पहिले 2 चेंडू बीट केलं. तिसऱ्या चेंडूवर निकू भगतला माघारी पाठवलं. पुन्हा टाकावं लागेल का तो चेंडू व्हाईटला स्टंपिंग झाला होता. तिसरा चेंडू आणि फलंदाज बाद. तू चल मी आया अशी परिस्थिती दर्यावरती बी संघाची. आतापर्यंत 3 हे गडी बाद झालेत. अनिकेत माघारी तंबूच्या सकाळी. ते जागा संपल्या. दिशांतला खूप शांत खेळावं लागेल, कारण की 3 आदरे एका मागोमाग आलेत दर्यावरती बी या संघाला.
धावसंख्या आतापर्यंत झाली 8. 3 चेंडूचा खेळ संपलाय. दुसऱ्या शतकातला म्हणजे स्वप्नीलचं शतक. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्वप्नील सामना करेल दिशांत. सुंदर फलंदाजी. सिंगल काढणं गरजेचं आहे कारण गौरवला स्ट्राईक राहण्याचं होतं आणि तो एक धाव आली. धावसंख्या झाली 9. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 2 चेंडू शिल्लक स्वप्नीलचे. पुढचा चेंडू 5वा चेंडू. सुंदर फलंदाजी गौरवची. हलक्या हाताने खेळून काढला. एक धाव पूर्ण केली. धावसंख्या झाली 10. शेवटचा आणि अंतिम चेंडू दुसऱ्या शतकातला स्वप्नीलचा. 1 चेंडू बाकी मित्रा. 10. 1-0. शेवटचा अंतिम चेंडू दिशान. सुंदर रित्या टोलवला. चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये 2 धावांसाठी. धावसंख्या झाली 12 चेंडू 12 धावा 3 गडी बाद. दर्यावरती बी या संघाच्या. थोडं फास्ट करायचं मित्रांनो. सूरज. तिसरं आणि वैयक्तिक पहिलंच. सूरज गोलंदाजी मार्कवर. सामना करेल गौरव. 12 धावसंख्या. धावसंख्या झाली 13. दुसरा चेंडू. आत्ता सामना करेल दिशान. ज्यांनी 2 धावा डिक्लेअर झोन मध्ये काढल्या होत्या तो दिशान पुन्हा एकदा चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. धावसंख्या झाली 14. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 4 चेंडू येणं बाकी. या 4 चेंडू खूप महत्वाचे असतील. गौरव. फुल टॉच चेंडू. चांगलं क्षेत्रक्षम पाहायला मिळालं गणेशचं. सुंदर गोलंदाजी तेवढी सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली आणि 2 धावा कंप्लीट केल्यात. आको में इशारा हो गया आणि 2 धावा चोरून काढल्यात दोन्ही फलंदाजांनी. सोळा धावा 3 चेंडूचा खेळ संपलाय. एखाद्याने धावसंख्या झाली 17. 4 चेंडूचा खेळ संपला. अजून 2 चेंडू बाकी कारण की थेंबे थेंबे तळे साचे. काही न होईना आपल्या सुस्थितीत आणून ठेवलंय दर्यावरती बी या संघाला. दोन्ही फलंदाजांनी फुल टॉच चेंडू आणि तो निर्धाव गेलाय. त्याचा का समाचार घेता आला नाही दिशांना. स्ट्रेट ड्राईव्ह केला बॉलरच्या हातामध्ये. चेंडू गेलाय निर्धाव. शेवटचा आणि अंतिम चेंडू तिसऱ्या शतकातला सूरजचा. पुढचा चेंडू. सुंदर गोलंदाजी तेवढे सुंदर क्षेत्रक्षम पाहायला मिळालं. 1 धाव कंप्लीट झाली. 3 शतकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली 18. 3 गडी बाद. शेवटचं नाही अंतिम षटक कोण घेऊन मोठा गणेशच असेल. दिशान सामना करेल गणेशचा. सुंदर गोलंदाजी. ब्रेक टाकला गण्याने. पुढचा चेंडू गणेशचा. जयेंद्र. हा पूल संपल्यानंतर आपल्याला नॉकआउटचा सामना पाहायला मिळेल. नक्कीच दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. नॉकआउटचा पहिला सामना असेल दांडा पॅकर विरुद्ध आझाद फायटर. या 2 संघांमध्ये खेळवला जाईल. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. दांडा पॅकर विरुद्ध आझाद फायटर आणि दोघांनी नाणेफेकीसाठी यायचंय.
ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद जितेश सर. पुढचा चेंडू गणेशचा. आता सामना करेल गौरव. सुंदर गोलंदाजी गणेशची. आतापर्यंत गणेशने सॉरी जयेंद्र, चुकीची दुरुस्ती, खूप मोठी चूक. दांडा पॅकर विरुद्ध किंग कोळी भरडकोल. दांडा पॅकर विरुद्ध किंग कोळी भरडकोल असा सामना खेळवला जाईल. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद जितेश सर. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते गणेशची. 5 चेंडू टाकलेत आतापर्यंत गणेशने आणि फक्त 1 धाव खर्च केली. आणि अंतिम चेंडू खेळण्यासाठी आलेत सिद्धेश रघुवीर. सामना करेल गणेशचा. गौरव माघारी परतलाय, त्याची जागा सांभाळतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू. सुंदर गोलंदाजी आणि तोही त्रिफळाचे, म्हणजे काय शतक हाताळलंय गणेशने. 6 चेंडू टाकलेत, 1 धाव खर्च केली आणि 2 गडीला तंबूच्या आश्रयाकडे पाठवलंय गणेशने. आणि धावसंख्या झाली 19-20 धावांची गरज म्हसळ्या संघाला विजयासाठी. गणेश पहिलाच चेंडू. सुंदर गोलंदाजी. चेंडू गेला सीमा पार. आल्या 4. डीजेला मिळते संधी सुमधुर संगीताची. पुढचा चेंडू निकलेचा. 3रा चेंडू. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न गणेशचा. पण गणेशला माहिती आहे 1 धाव काढणं गरजेचं आहे आणि त्या 5 धावा धावपळ लावल्यात गणेशने. 5 धावा गणेशच्या बॅटमधून आल्यात. पुढचा चेंडू सुंदररित्या कव्हर ड्राईव्ह समीरची आणि 1 धाव. धावसंख्या झाली 6. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 2 चेंडू पहिल्या शतकातले बाकी. निकलेश भगत गोलंदाजी मार्कवर. सुंदर गोलंदाजी. चौकार गेला नसता तर दडपाण्याखाली नक्की झाला असता. म्हसळा संघ शेवटचा आणि अंतिम चेंडू. उलटाच चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण. बॅकअप होईल का? चांगलं बॅकअप मिळालं. धावचित होईल का? प्रश्नचिन्ह आहे, पण पंच निर्णय देतील. नटआउट. पंच धावा किती? 2. धन्यवाद. धावसंख्या झाली 8. 1 शतकाचा खेळ संपलाय. धावपळकर धावा लागल्यात 8. सिद्धेश वैयक्तिक पहिलं संघाचं 2रं शतक हाताळेल. सामनाकर मीरा. सुंदर गोलंदाजी. मला वाटतं निर्धाव चेंडूची सांगता झाली. दुसरा चेंडू सिद्धेश. पहिला चेंडू चांगला फिरवला होता आणि स्वर घोषित केलाय पंचांनी. अतिरिक्त धाव खात्यात जोडली जाईल. धावसंख्या झाली 9.
पुढचा चेंडू सुंदर गोलंदाजी, पण एक एक धावाने आपण धावांचा पाठलाग करू शकतो हे समीरला आणि गणेशला चांगलं माहिती आहे. हे घाई करायची गरज नाही, छोटं लक्ष पार करायचं आहे. 2 चेंडूचा खेळ संपलाय. पुढचा चेंडू सिद्धेशचा, सुंदर गोलंदाजी, तिसरा चेंडू निर्धाव. तीन चेंडू 10 धावा. पुढचा चेंडू सिद्धेशचा, चला पंचांचा निर्णय अखेरचा. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 2 चेंडू शिल्लक आहेत या शतकातले. धावसंख्यातली 10. फुलटॉच चेंडू, लालच बुरी बलाय असं म्हटलं जातं. फुलटॉच चेंडू होता. डीजेला मिळते संधी. शेवटचा अंतिम चेंडू, फुल येऊन मारण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण, 1 धावावर समाधानी राहावं लागलं दोन्ही फलंदाजांना. 2 शतकांचा खेळ संपला. धावसंख्या झाली 11. 3 धावा खर्च केल्या सिद्धेशने आपल्या दुसऱ्या शतकात. 11 धावा धावफलकार लागल्यात. विजयासाठी 12 चेंडू आणि 9 धावांची गरज. 12 चेंडू आणि 9 धावांची गरज. अक्षय तिसरं आणि वैयक्तिक पहिलं. सुंदर गोलंदाजी, गचाळ क्षेत्ररक्षण. रनआउट झाला असता जर हातात बॉल आला असता, पण जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाही, जे कराल तेच भराल. 11 चेंडू 8 डावा. पुन्हा एकदा चांगली फलंदाजी, समीर चांगलं करतोय. पुढे होऊन मारून सिंगल तर काढणं गरजेचं आहे. आपण यशाकडे चाललोय. जर तुम्ही निर्धाव चेंडू खेळाल तर तुम्हाला अपयश येईल. ते अपयश येऊ नये त्याचा पुरेपूर प्रयत्न समीरच्या बॅटमधून होतोय. अक्षय पुढचा चेंडू, आणि ही स्वैर घोषित करतील पंच, कारण ही अतिरिक्त धाव कमी तिथे आम्ही असं समीकरण झालंय. पुढचा चेंडू सुंदर उडाला. गौरव आहे, धावचित होईल का, पण नाही. 1 धाव पूर्ण केली. धावसंख्या झाली 15. 5 धावांची गरज. अक्षय वाईट, धन्यवाद. पुढचा चेंडू 4 धावांची गरज. पुन्हा एकदा फुलटॉस घेण्याचा प्रयत्न होता, पण 1 धाव पूर्ण केली फलंदाजाने. 8 चेंडू 3 धावांची गरज विजयासाठी. चला पुढच्या संघाने रेडी राहायचं आहे. सुंदररित्या टोलावर चेंडू जायला सीमा पार. आल्या 4 आणि विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. हरलेल्या संघांचं कौतुक. डीजेला मिळते संधी. नाणेफेक करून घ्या. सिद्धेश रघुवीर. राज चावलकर इकडे यायचंय.